कार्यक्रमासाठी आपले सुरेशजी जोशी साहेब हे देखील उपस्थित होत आहेत. विधानसभा अध्यक्ष डोंबिवली विधानसभा श्री सुरेशजी जोशी साहेब यांचे देखील आम्ही मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहोत. आपण देखील मंचावरती स्थानापन्न व्हायचे, आपण देखील मंचावरती यायचे. अनेक आपल्या कार्यक्रमासाठी दिग्गज राज्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित आहेत. आपण सर्व डोंबिवली शहर विभागातील कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण थोडी मंचावरती जागा करायची आहे. आपले दिग्गज राज्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आपण कार्यक्रम मोठ्या पद्धतीने पाहत आहोत. असे आपले सुरेशजी जोशी साहेब विधानसभा अध्यक्ष डोंबिवली विधानसभा यांची उपस्थिती लागते. तसेच ॲडव्होकेट काळी साहेब विधानसभा अध्यक्ष कालीद ग्रामीण चला स्थानावर सर्वांचा सन्मान केला जातोय तो अप्पा सुरेश पाटील महिला जिल्हाध्यक्ष आणि सध्या अनेक राष्ट्रवादीचे नेत्याचे कार्यकर्ते उपस्थित होतात. तसेच आपल्या या मान्यवरांच्या पक्षीमध्ये उपस्थित असणारे श्री सुरेश जोशी साहेब विधानसभा अध्यक्ष डोंबिवली विधानसभा हा पदभार केला जातोय. सुरेशजी साहेबांना विनंती करतो की आपण त्या चालू घोटाळा यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान केला जातोय नंदू मालवणकर साहेब, नंदू मालवणकर साहेबांना सन्मान केला जातोय. अनेक होते जे खाली करते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी उद्योजकांची देखील मागे उपस्थित उद्योजकांचा आपण सन्मान करतो आहोत. तर सुरेश भाई सगळ्यांना विनंती करतोय की आपण सन्मान करायचा आहे. सन्मान केला जातो. अनेक कार्यकर्त्यांचे आपण सन्मान पाहत आहोत. त्यासाठी डोंबिवली शहरातील कसे उद्योजक याचे आपण सन्मान करत आहोत. पहिली सलामी यशस्वीरित्या अत्यंत दर्जेदार पद्धतीने सर्व लोकांना विनंती आहे. आपल्या या प्रशिक्षणाचं कौतुक आहे, परंतु परवानगीशिवाय कुठल्याही रोहिता पथकानं 6 थर लावणं अनिवार्य राहणार नाही. परवानगीशिवाय तुम्ही 6 थर लावू नये. अधिक असावा. तसेच रील्स अपलोड करताना हॅशटॅग NCP सर्व दह्याटे उत्सव 2025 हा हॅशटॅग तुम्हाला वापरावा लागेल. तसेच रील्स अपलोड करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या दरम्यानची राहील. या सर्व ठिकाणी नोंद घ्यायची आहे. रोहन मोरे साहेब यांना विनंती करतो की तुम्ही कृपया व्यासपीठावर यावे. तसंच सहकार्य करायचं आहे. अनेक डोंबिवली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी उपस्थित होत आहेत. त्यांना देखील आपल्याला थोडीशी आपल्या मंचावरती जागा करून देखील द्यायची आहे. कारण याच कार्यक्रमासाठी आपण इतिहास केला होता. तो इतिहास पूर्ण करण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा स्थळावरती थर मात्र रचले जात आहेत. 6 थर कुठल्याही गोविंदा पथकाने रचायचे नाहीयेत. परवानगी घेऊनच आपण 6 थराचा मनोरा रचला जाईल याची आपण खबरदारी घ्यायची आहे. पुन्हा एकदा 5 थराची ही सराव सलामी इथं दिली जाते. अत्यंत यशस्वीरित्या सलामी दिली जाते. आजूबाजूला जे गोविंदा पथक उभं आहे त्यांनी देखील शेजारी सहकार्य करायचं आहे. शिस्तबद्ध पद्धत दाखवायची आहे.